यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. नमस्कार, ट्रॅव्हलर आकाश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. भारी वाटलं असेल ना आवाज ऐकून, पाठचा बॅकग्राऊंड बघून. जी सदर व्हिडिओ आहे ती 2025ची आहे. उशीर झालाच पण मी सुरुवात करतो आहे. 2025च्या डेकोरेशनमध्ये महाभारताचं दृश्य मी दाखवणार आहे, हे तुम्ही बघत असाल. हे सगळे फोटोज मी पिंटरेस्टवरून घेतलेत. HD तुम्हाला भेटून जातील. त्याच्यानंतर तुम्हाला एडिट करायला लागेल एका चांगल्या एडिटरकडून. मग तुम्ही चांगली प्रिंट घेऊ शकता. नॉर्मल तुम्ही प्रिंट घेतला तरी झालं, स्टारफ्लेक्सची काही गरज नाही याला. पाठीमागे बॅनर चिपकावं म्हणून पाठीमागे मी सपोर्ट दिलेत, जसे की माझ्या लग्नाचे बॅनर, पुट्टे वगैरे सगळं चांगला सपोर्ट दिला आहे. त्याच्यानंतर मी चांगलं स्ट्रेटमध्ये घेतलं आहे, कारण कुठे दुमडी बसू नये आणि ते चांगलं दिसावं म्हणून. आणि जो आपला बॅनरचा स्टॅपलर असतो तो घेतला तर बेटर राहील, कारण त्याच्याने चांगली ग्रीप पकडते आणि चांगला तो बसतो. किमान आपल्या गणपती विसर्जनपर्यंत तरी तो चांगला राहील. लेफ्ट साईडला बसायला दगडांच्या आकाराचं मी असं विटान टाईप एक DIY बनवतो आहे पुट्ट्याचं, कारण तिकडे मी माझं एक असं थीम आहे की तिकडे मी बसायला करतो आहे, म्हणजे तिकडे बसून लोक फोटो काढू शकतात असं माझ्या डोक्यामध्ये आहे. सो वेट अँड वॉच. बघूया. ग्लू मशीन तुम्हाला बाजारामध्ये भेटून जाईल. जसं ग्लू मशीन आणि त्याचे जे स्टिक्स आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि विटांच्या आकाराचे पुट्टे कापून त्याच्यावरती चिपकवायचे. पाठीमागचं बॅकग्राऊंड अजून चांगलं वाटण्यासाठी मी विटांच्या वरती, या पुट्ट्यांच्या वरती मी टिश्यू पेपर वापरणार आहे. ते फेविकॉलमध्ये भिजवून किंवा टिश्यू पेपरवरती फेविकॉल लावलात तर ते बेटर पडेल. मग तुम्हाला ते चांगलं सूट होईल आणि आकार पण चांगला मॅच होईल. त्याच्यानंतर हा काव कलर मारायचा आहे किंवा सिमेंट पेंट घ्या. तुम्ही बघत असाल की याच्यावरती मी टिश्यू पेपर लावलं आहे फेविकॉलमध्ये भिजवून. सुकवायला ॲटलिस्ट 4-5 तास किंवा 7-8 तास तरी द्यायलाच लागतील. त्याच्यानंतर तो शेप चांगला येईल. डेकोरेशन गावी असल्यामुळे, कोकणात असल्यामुळे वडांच्या वेली तर खूपच मिळतात. तर वडांच्या वेली आणल्या आहेत, त्या आम्ही वरती लावणार आहे वरच्या डेकोरेशनमध्ये. त्याच्यामध्ये अशा प्रॉपर वेली सोडून लायटिंग सोडणार आहे. दॅट मीन्स की ते चांगलं वाटेल. डेकोरेशनला सूट होतील अशा वेली निवडतो आहे. दॅट्स मीन त्यावरती लावता येतील आपल्याला. वरच्या स्ट्रक्चरला निवडलेल्या वेली आपण लावून घेतो आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये लाईट पोचवता येईल. मी वेलींची लाईट डिसाईड केली लावायची, आणि जास्त पण वेली लावायला नको कारण ते स्ट्रक्चर खाली येऊ शकतं. कारण मी एकदम वजनवालं स्ट्रक्चर ठेवलं नाही आहे. लायटिंगवाली वेल ही लावून घेतो आहे. ती तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल. म्हणजे क्रॉफर मार्केटलाच मी ही घेतली होती. 4-5 बंडल घेतले होते. ती वेल ह्याच्यामध्ये आपण नीट लावली तर ती सूट पण होईल. दरवर्षी गणपतीची मूर्ती मी ही 1 मीटरपर्यंत बसवतो स्ट्रक्चर असल्याप्रमाणे. बट आता मी पूर्ण खाली ग्राउंडला बसवतो आहे, कारण वेट पण खूप असणार आहे. आणि गणपती यावर्षी मी मातीची बनवली, पण त्याचा वेट आणि परत दगडांचा वेट आणि मी पाण्याचा झरा, धबधबा, रिव्हर वगैरे, नदी वगैरे सगळं दाखवणार आहे. त्याच्यामुळे वेट असल्यामुळे मी खाली प्रेफर केलं. गोंडता चांगला आणायचा आहे, कारण त्याच्यावरती तुमची पुट्टी येणार आहे. वॉल पुट्टी किंवा POP लावायची. गोंडता त्याच्यामध्ये असा फिट करा की जेणेकरून ते असं स्ट्रक्चर दगडांचं वाटलं पाहिजे, किल्ला टाईप आपण जे बनवतो तसं. खाली बॅनर किंवा खाली प्लॅस्टिक चांगला टाका, 2-3 लेअर, कारण जे पाणी आपण टाकू ते खाली लिकेज नको व्हायला. कारण माझं पाणी मी खूप ट्राय केलं पण थोडंफार तरी लिकेज झालं होतं. जेव्हा मी डेकोरेशन खोलायला गेलो तेव्हा मला खूप त्रास झाला होता.
गोंता प्रॉपर पसरवून झाला आहे, लावून झाला आहे. आत्ता फक्त पुट्टी अप्लाय करायची आपल्याला. पुट्टीची साधारणतः बॅग मी 5 किलोची होती. ते 5 किलोचे 4 पॅकेट आणले होते. म्हणजे टोटल मला 20 किलोचा पॅकेट तरी ह्याला गेला यूज करायला. पुट्टी अप्लाय केल्यावरती विदिन 5 ते 6 सेकंडमध्ये सुकते. त्याच्याप्रमाणे तुमची प्लॅनिंग असली पाहिजे. पुट्टी अप्लाय करायला एक माणूस आणि त्याच्यावरती ब्रश फिरवायला एक माणूस पाहिजे. कारण ब्रश फिरवल्याशिवाय फिनिशिंग चांगली येत नाही. टिश्यू पेपरवरती सिमेंट पेंट आणि काव त्याच्याबद्दल एक घ्यायचं आहे आणि परत लावायचं आहे. तर तुम्ही बघू शकाल की चांगला लेअर येतो त्याच्यावरती आणि सूट पण होतं. ते विटांचं बांधकाम असं वाटतं आहे आपल्याला रिअलमध्ये. ते अप्लाय केल्यावरती तुम्हाला ॲटलिस्ट 4 ते 5 तरी सुकवायला द्यायचे. मी तर पूर्ण 1 दिवस ठेवला होता याला. आता जे मेन काम असणार आहे ते रंगकामचं असणार आहे. तर त्याला तुम्हाला एकदम बारकाईने करायला लागेल. कोणता कलर कुठे सूट होईल, कसा मारायला लागेल, त्याच्यावरती तुमचं पूर्ण डेकोरेशन डिपेंड असणार आहे. कलर मारल्यानंतर लाकडाचा भुसा घेतला आहे मी. त्याच्यावरती मी जे वॉटर कलर असतात, हिरवा कलर, चॉकलेटी कलर, जे कलर मला लागणार आहेत ते त्याच्यावरती मी तिकडे लावणार आहे. कारण ते रिअल वाटावं. कारण डोंगराला कसं आपण ग्रीनरी करतो तर मी ह्याचा सपोर्ट घेतला आहे. त्याच्यामध्ये फेविकॉल मिक्स करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण ते त्याच्यामध्ये फिट होईल. तयार केलेला भुसाचा रंग तो तुम्हाला अप्लाय करायचा डोंगरावरती, हिरव्या रंगावरती, चॉकलेटी रंगावरती. त्याच्याने ते सूट होईल. वरती बॉम्ब लाईटचे 2 छोटे बॉल्युजन आणले आहेत. ते तुम्हाला बाजारात कुठेही मिळतील. कारण बॉम्ब लाईट प्रत्येक डेकोरेशनला हा सूट होतोच. मी बॉम्ब लाईट डेकोरेशन आणून ठेवले. प्लास्टिकचा फर्स्ट लेअर निळावाला तर ते मी हातरून झालो आहे खाली. सेकंड लेअर कापतो आहे. मला ॲटलिस्ट मी 3 लेअर तरी लावणार आहे. कारण माझं पाणी कुठे साचायला नको आहे, कुठे लिकेज नको व्हायला. ती मी प्रॉपर काळजी घेतो आहे. शंकराची पिंड आणि दगड ही घरीच होती. तर ती त्याच्यावरती मी लावली आहे. तिथूनच मी धबधबा सोडणार आहे. खूप छान वाटेल तिकडे धबधबा सोडल्यावरती. तुम्ही नंतर लास्टला बघू शकता. नदीवरून छोट्या मोठ्या दगडी आणल्यात, रंगीबेरंगी दगडी. कारण त्या धबधब्यामध्ये आणि नदीमध्ये सोडणार आहे, रिअल वाटेल म्हणून. धबधब्याला केलेली मशीन, वॉटर मशीन आहे जी पाणी फिरवते. आणि फॉग मशीन आणली, त्याचं कनेक्शन करतोय. जेवढ्या पण वायरिंग आहेत त्या झाकल्या पाहिजेत, समोर दिसल्या नको पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून सगळ्या वायरी आम्ही झाकल्या जाऊ. बाजारामधून आर्टिफिशियल फुलं, वेली, पानं वगैरे सगळं मी घेऊन आलो होतो.
मागच्या वर्षीचं पण मटेरियल बरंच काही होतं ते मी सगळं एका ठिकाणी लावतो आहे, पूर्ण डेकोरेशनमध्ये पसरवतो आहे. आता झालं आपलं डेकोरेशन रेडी. पाण्याचा दबदबा पण जास्त नको आहे, फोर्स नको आहे, कारण पाणी लिकेज होण्याचं टेन्शन आहे, त्याची पण मी काळजी घेतली होती. सो पाण्याची लेवल पण तुम्ही चेक करू शकता, जास्त पण लेवल नको आहे. तुमचं प्लॅस्टिक जर चांगला असेल, लिकेज व्हायचं टेन्शन नसेल, तर तुम्ही धबधब्याचं पाणी वाढू शकता. जेवढं तुम्ही पाणी वाढवाल तेवढं धबधब्याचं प्रेशर जास्त येईल. गणपती बाप्पा मोरया. माझी जी मूर्ती आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच नंतर. महाभारत लिहिताना आपले गणपती अशी मी मूर्ती बनवली आहे. तर त्याच्यामध्ये जे चेंजेस केले ते तुम्ही बघू शकता. खूप छान मूर्ती केली आहे. पावणे 2 ते 2 फुटाचीच मूर्ती केली. त्याच्यावरती ती मूर्ती होणार नाही, कारण त्याचा वेट पण जास्त होईल आणि उचलायला पण भारी पडू शकते. त्याप्रमाणे ती मूर्ती सफिशियंट आहे.